नमस्कार. हवामानाचा अंदाज व इशारे यामध्ये आपलं स्वागत आहे. ओरिसा आणि आसपासच्या उपरोक्त चक्रीय वाऱ्यापासून ते तेलंगणा, रायलसीमा अंतर्गत तामिळनाडू ओलांडून मन्नारच्या आखातापर्यंत समुद्रसपाटीपासून 0.9 किलोमीटर उंचीवर असलेली उत्तर-दक्षिण द्रोणीय अथवा वाऱ्यामधील खंडितता कायम आहे. उर्वरित अरबी समुद्रावर हवामान मोसमी आहे. आज दिनांक 9 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र तर 10 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गोव्यासह उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. इशारे. आज दिनांक 9 एप्रिल रोजी धुळे, नाशिक व जिल्ह्याचा घाट विभाग, कोल्हापूर व कोल्हापूर जिल्ह्याचा घाट विभाग, सोलापूर, सांगली तर उद्या दिनांक 10 एप्रिल रोजी कोल्हापूर व जिल्ह्याचा घाट विभाग, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव येथे मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिनांक 10 एप्रिल रोजी ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी येथे तुरळक ठिकाणी हवामान उष्ण व दमट राहण्याची शक्यता आहे. म्हणून वरील 4 जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. कमाल तापमान. गोव्यासह कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 24 तासात कोणताही बदल अपेक्षित नाही. त्यानंतरच्या 4 दिवसात तापमानात 2 ते 3 अंशाची वाढ होण्याची शक्यता आहे. तर विदर्भात पुढील 7 दिवसात कमाल तापमानात 4 ते 6 अंश सेल्सिअस पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे व शहर परिसरात पुढील 6 ते 7 दिवसात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. धन्यवाद. अधिक माहितीसाठी आमच्या संकेतस्थळाला भेट द्या.